देशातील आघाडीची आयवेअर कंपनी लेन्सकार्ट सध्या मोठ्या वादात सापडली आहे। ड्रेस कोडशी संबंधित एक कथित कागदपत्र लीक झाल्यानंतर सोशल मीडियावर संतापाची लाट उसळली। धार्मिक अभिव्यक्तीवर बंधनं घालण्यात आली आहेत का असा सवाल आता उपस्थित होतोय। लेन्सकार्ट कंपनीच्या ऑफिस ड्रेस कोडशी संबंधित एक कागदपत्र लीक झाल्यानंतर मोठा वाद निर्माण झालाय। या कागदपत्रात टिकली, टिळा, धार्मिक धागे यावर निर्बंध असल्याचा दावा करण्यात आला, तर दुसरीकडे हिजाबला परवानगी असल्याचं नमूद करण्यात आलं। या कथित नियमामुळे सोशल मीडियावर तीव्र प्रतिक्रिया उमटली। अनेकांनी हा दुहेरी निकष असल्याचा आरोप करत कंपनीवर टीका केली। एका धर्माला सवलत आणि दुसऱ्यावर बंधनं का असा सवालही उपस्थित करण्यात आला। दरम्यान या वादावर कंपनीचे संस्थापक आणि सीईओ पियुष बंसल यांनी स्पष्टीकरण दिलंय। त्यांनी स्पष्ट केलंय की लीक झालेले कागदपत्र सध्याच्या धोरणाचं प्रतिनिधित्व करत नाही। कंपनीच्या नियमामध्ये वेळोवेळी बदल झाले असून सध्या कोणत्याही धार्मिक अभिव्यक्तीवर बंदी नाही असं त्यांनी म्हटलंय। मात्र या स्पष्टीकरणानंतरही वाद पूर्णपणे थांबलेला नाही, कारण लीक झालेल्या कागदपत्रांमधील मुद्द्यांमुळे कॉर्पोरेट ड्रेस कोड आणि धार्मिक स्वातंत्र्य या विषयावर पुन्हा चर्चा झाली आहे। आता तुम्हाला जर ड्रेस कोड करायचा असेल प्रायव्हेट ऑर्गनायझेशन मध्ये, तर तो सगळ्यांसाठी समान करा ना। जो काही ड्रेस कोड करायचा असेल तो सगळ्यांसाठी समान करा ना, कुणाची नाहीये। मग तुमच्या अगदी सीईओ पासून चेअरमन पासून तर साधारण एम्प्लॉई पर्यंत सगळ्यांना समान ड्रेस कोड करा। पण केवळ हिंदू समाजाला तुम्ही भेदभावपूर्ण वागणूक देता आणि मुस्लिम मुलीला तुम्ही हिजाबची परमिशन देता। ऍक्च्युली ते हिजाब कशाचं लक्षण आहे? ते महिलांना बंदिस्त करण्याचं लक्षण आहे, महिलांचे स्वातंत्र्य नाकारण्याचं लक्षण आहे। ते तुम्हाला चालतं। विशेषतः भारतासारख्या विविधतेने नटलेल्या देशात कंपन्यांनी कर्मचारी आणि ग्राहक या दोघांमधील संतुलन कसं राखावं हा मोठा प्रश्न या निमित्तानं समोर आलाय। एकीकडे कंपनीकडून सर्वसमावेशकतेचा दावा केला जात असताना दुसरीकडे या वादामुळे कॉर्पोरेट नियम आणि वैयक्तिक धार्मिक ओळख यांच्यातील संघर्ष पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय। आता या प्रकरणात पुढे काय घडतं याकडे सर्वांचं लक्ष लागलंय। ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज।